तुमच्या घरी पण पोळ्या उरतात का? मग हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास. आपण बनवणार आहोत फोडणीच्या पोळ्या. त्यासाठी लागणार आहेत पोळ्या. बघा, मी पोळ्या घेतलेल्या आहे. ह्या मिक्सरमधनं बारीक करून घेतल्या आहे मी. छान बघू शकता, छान अशा बारीक करून घेतलेल्या आहे. तुम्ही हाताने पण बारीक करू शकता. मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे. त्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. मोहरी टाकणार आहे. बघा, तडतडली आहे छान मोहरी. मोहरी टाकल्यानंतर आपण जिरे सोडणार आहोत, कढीपत्ता, त्यानंतर कांदा टाकून घेऊया. कांदा छान परतला की त्यानंतर आपण मिरची, टमाटर टाकून घेणार आहोत. बघा, कांदा छान परतून घेतलेला आहे. मिरची टाकून घेऊया. तुम्ही पोळ्या उरल्या तर काय करता नक्की कमेंटमध्ये कळवा. छान असा कांदा आणि मिरची परतून घेतलेली आहे. आता आपण त्यामध्ये टमाटर टाकून घेऊया. टमाटर टाकल्यानंतर त्यालासुद्धा परतून घेऊया. मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्यामुळे टमाटर, कांदा हा लवकर शिजतो. त्यानंतर हळद आपण टाकून घेतलेली आहे. तिखट टाकून घेऊया. तुम्हाला कसं तिखट हवं आहे, स्पायसी हवं आहे, त्यानुसार तुम्ही तिखट टाकून घेऊ शकता. तिखट टाकलेलं आहे. त्याला छान फिरवून घेऊया. छान असं मिक्स झालेलं आहे हळद, तिखट, मीठ आणि छान टमाटरसुद्धा शिजलेलं आहे आपलं, बघू शकता. आता त्यामध्ये मी पोळ्या ज्या बारीक करून घेतल्या त्या टाकणार आहे. मस्त अशी चव लागते यांची. सगळेजण मागून मागून खातील अशा या पोळ्या तुम्ही करू शकता. पोळ्या उरलेल्या आहेत आणि काय करावं वाटत असेल तर ह्याही रेसिपी तुमच्यासाठी. छान परतून घेते. छान असं मिक्स झालेलं आहे, बघू शकता. याची एकदम मस्त टेस्ट येणार आहे याची. थोडी वाफ काढून घेऊया. छान अशी वाफ काढून घेतलेली आहे आणि आपल्या फोडणीच्या पोळ्या खाण्यासाठी एकदम तयार झालेल्या आहेत. मस्त अशा दिसतात, बघू शकता. सर्व करून घेऊया. बघू शकता, मस्त अशा पोळ्या फोडणीच्या तयार झालेल्या आहेत.